जनतेचे ज्वलंत प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत, शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न आहेत. या प्रश्नावर कुठेही काय बोललं जात नाही. वस्त्रोद्योगाचा विकास झालाय कुठं? झालाच नाही आहे. त्या राजू शेट्टींची लोकप्रियता या सगळ्या प्रस्थापित नेत्यांच्या डोळ्यात कुसळासारखी टोचत राहिली. इचलकरंजीच्या रेल्वेला राजू शेट्टींचा विरोध आहे, इचलकरंजी शक्ती मार्गाला राजू शेट्टींचा विरोध आहे, इचलकरंजीच्या पाण्याला राजू शेट्टींचा विरोध आहे. खोटं बोलणं ते पण ईडीच्या भीतीला लावून लाचारीगत त्या ठिकाणी दर्शनमाने शांत मुख्यमंत्र्यांच्या समोर त्या ठिकाणी बसलेला ह्याचा साक्षीदार मी आहे. 5 वर्षामध्ये जर त्यांचं कर्तृत्व खुललं असतं तर पंतप्रधान मोदींच्या नावावर मत मागायचं काय आवश्यक आहे? इचलकरंजी काय पाकिस्तानात आहे का? नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी, आपण आलेलो आहोत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात, ज्याला पूर्वी इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ म्हणून देखील ओळखलं जायचं. या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात लढत देखील रंगजक आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी विद्यमान खासदार धैर्यशील माने महायुतीकडनं आहेत, दुसरीकडनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं राजू शेट्टी आणि तिसरीकडनं महाविकास आघाडीकडनं उमेदवारी देण्यात आलेली आहे सत्यजित आबा पाटील यांना. तिरंगी अशी ही लढत आहे आणि या लढतीत नेमका इथला मूड काय, चला जाणून घेऊयात आणि थेट लोकांशी आपण बोलणार आहोत. चला. नमस्कार. काय मूड आहे सध्या मतदारसंघाचा? नाही, माझा घेऊ नका तुम्ही. तुम्हाला घेऊ नका असं ते म्हणतं. अजिबात. काय वाटतंय काका? बरं, काय तसं बोलायचं याच्यात नाहीत ते. ही जयसिंगपूर मधली बाजारपेठ आहे आणि मोठ्या संख्येने इथं लोक इथे. काका नमस्कार. हा, मी विशाल परदेशी मुंबईहून आलोय मूड जाणून घेण्याकरता एकूण निवडणुकीचा. काय वाटतं यंदा कसं वातावरण आहे इथं? इथं काय धैर्यशील मानेचे आहे. होय काय? विद्यमान खासदार पुन्हा येणार? होय. काम केलंय? पुणे काम केलंय भरपूर. त्यांनी आता प्रत्येक गावोगाव दिले. नावाप्रमाणे धैर्यशील आहेत का? हा, धैर्यशील आहेत. होय काय? होय होय. जातोय मग लोक जात आहेत त्यांच्या पाठीमाग? होय, जातात. पण राजू शेट्टी का नाही मग? नाही, त्याने धैर्यशीलने आता भरपूर कामं केलेली आहेत. काय भरपूर पैसा दिलेला आहे. बर बर. त्यांचं म्हणणं आहे की विद्यमान खासदारांची काम आहे म्हणून त्याच्या पाठीमागे लोक जाऊ शकतात. ताई, मतदान करता का? नाही, माझं अजून वोटिंग कार्ड नाही आहे. अच्छा, वोटिंग कार्ड नाही अजून. बरं, ठीक आहे. तरी एक प्रश्न विचारायचा आहे. इथं कोण उमेदवार उभे आहेत काय माहिती आहेत का लोकसभेला? नाही, कल्पना नाही. पण ठीक आहे, आज काय बाजार करण्यासाठी. चला, वा वा, छान मस्त बाजार होते, हरकत नाही. काय भाव दिला टरबूज? 40-50. होय का? काय फरक आहे 40 आणि 50 मध्ये? बारीक मोठं किलोचा भाव असतो. किलोचा भाव आहे. 50 वाला मोठा आहे, 40 वाला छोटा आहे. हा, वजनात असतो. वजनात असतो, होय की नाही? मग आता वजनात जर टरबूज लक्ष देतो तर वजनात इथं 3 उमेदवारांपैकी म्हणजे राजू शेट्टी, सत्यजित आबा पाटील आणि धैर्यशील माने, कोणाचं वजन वाढलेलं आहे? आम्हाला प्रॉब्लेम मला आता कुठं टाकायचं, काय टाकायचं, कुठं मतदान करायचा प्रॉब्लेम आहे. हो. काय धर्मसंकट आहे? इकडे मशाल आहे, इकडे धनुष्य आहे. हा, आणि मध्ये शिट्टी आहे. मध्ये शिट्टी आहे. पण मग शिट्टी वाजणार, मशाल भेटणार की धनुष्य बांधणार? अजून काय नियोजन नाही. नियोजन नाही. अंदाज काय? अंदाज सांगतोय सर. अंदाजही सांगू शकत नाही. पण चांगलं आहे बरं का. 50 आणि 40चा तर 50-40 तुम्हाला ठरवायला लागणार आहे. काकू इथलेच का? काय नाव आपलं? उल्का रमेश यादवाडे. वा. ताई, मला अगदी साधं सोपं विचारायचंय. मस्तपैकी आठवडी बाजार केला तुम्ही आता करायला लागतो. संसार पळवायचा. हा, येणार तुमच्याकडे, पण तिथंच थांबा. हा, येतो बोलायला. हा, काय आता मी असं ऐकतोय की राजू शेट्टी निवडून येतात तिथं? हा, आता बघायचं काय काय होतं ते. पण तुमचा अंदाज काय? इतकी वर्ष तुम्ही जयसिंगपूरमध्ये येता, जयसिंगपूर बदलला म्हणजे हातकणंगले बदलला का? चांगलं सुधारणा आहेच की. सुधारणा आहे. शेतकरीचं शेतकऱ्याबद्दल विचारणार मी तुम्हाला. बरोबर. काय अंदाज तुमचा? मूड काय इथला? बघू की काय होतं. बघू की काय होतंय असं. आता तरी कसं सांगणार काय? काकू जुन्या मतदार आहेत. जुना मतदार कधी आपला कल व्यक्त करत नाही, वेळेवरती जाऊन बटन दाबतो. हा, बोला ताई, काय म्हणताय? काय भाव दिला? कुठला पेरू हा? तायवानी? थायलंड पेरू. थायलंड पेरू? होय. मग आपल्याकडचं केव्हा यायचं इकडे? हा, आपल्याकडचं पेरू आपल्याकडे झाल्यात की आता.
होय का? आपल्याच बागेत पिकवलाय? आपली स्वतःची बाग आहे की. वा 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 वा. काय किती एकरात आहे? अर्धा एकर. होय का? होय. मग होतंय जमतंय सगळं? कुठलं जमतंय खालायला निम्म लागतंय. होय का? लागवड काय स्वस्त आहे. होय का? मग लागवडीला किती खर्च? निम्म्याला 12ने जाते लागवड. 4च पद्धत. मग एका पेरू मागे किती सुटतं? एका पेरूमध्ये कुठलं 10 रुपये 5 रुपये मिळतात एवढंच की. होय का? दिवसभर खपतंय सगळं? संध्याकाळ लागते 7 वाजेपर्यंत. बाप रे, काय करता मग. मोठी मेहनत आहे. शेतकऱ्यांचं अवघड लय झाले. होय ना? पण मग या निवडणुकीच्या शेतकऱ्याबद्दल कोणीच बोलत नाही का बरं. हा? का बोलायला पाहिजे मग की? शेतकऱ्याचा माल असल्याशिवाय काय होते सगळं शेतकऱ्याचं. मग शेतकरी पिकवतो, आपण खातो. मग आणि म्हणे हाय तो भाव देतात का व्यवस्थित. मग अन्नदाता आहे तो आपला. मग सांगून द्या. मग तर काय नको आहे सरकारला. काय नको कळायलाच पाहिजे. सगळं माळव्याचा दर काय वाढवत्यात. मग लगेच लागवड मागवत्यात. सगळं औषध मागवत्यात. हा. आणि हे पिकाचं काय दर एक म्हणे भाव नाहीच. वा वा वा. जरा माल आला की झालं बघा घेता काही स्कूटो बरं. रस्त्यावर. वा ताई, रणरागिनी आहात तुम्ही. हात काय मिळवा. करा? वा, असं. तुम्हाला शुभेच्छा. काय मूड पण यंदा मतदारसंघाचा? होय. कोण निवडून येत? राजू शेट्टीच यायला पाहिजे. शेतकऱ्यांचा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाते. लोकांची वेगवेगळी मतं आहेत. काका, तुम्ही तर उन्हाळ्या पावसावर भरपूर पाहिलंय. बघा अशी आहे बघ समोर या. हे बघा. हा, मला सांगा यंदा काय जनतेचा मूड आहे? आम्ही तर या सगळ्या गरमीत घामाघूम होत आमचा मूड तयार करतोय. जनतेचा मूड फक्त बीजेपीच्या विरुद्ध आहे. बीजेपीच्या विरुद्ध आहे. मग सतीश दाबा पाटील की काय? हा? सतीश दाबा पाटील हो येतील ना. येतील. हो काय साधा सोपा उमेदवार म्हणून राजू ओळखलं. शेट्टीने पण काम इथं पर्सनल चांगलं केलेलं आहे, त्यामुळे ते पण येतील. होय ना? हो. बरं, चला बघूया. मग एक लढत तिरंगी आहे, पण काकांकडनं लढत दुरंगी असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. दादांना विचारू. होय दादा, कुठले इथलेच का? मी इथलाच. बरं, मग आता काय कसं होणार? काय ठरणार? काय करायचं? कुठवर जायचं? आता आम्हाला तर वाटतं की सुज्ञ मतदार झाले शाने. हा आता आम्हाला तर वाटतं की सुज्ञ मतदार झाले शाने. हा मग का निवडून येणार आहेत धैर्यशील माने? जोरदार, क्या बात आहे. कवितेच्या ओळीत त्यांनी सांगून दिला की कोण निवडून येऊ शकतं म्हणून. कोणी धैर्यशील माने म्हणतंय, कोणी राजू शेट्टी म्हणतंय. तुमचं काय म्हणणं आहे? राजू शेट्टी. मूड काय सध्या? मूड भाजप विरोधी. होय ना? बघा, 1.5 लाख जैन मतदार वर्ग जो आहे तो हातकणंगले मतदारसंघातला आहे. तो निर्णायक वोटर आहे. तो नेमका कोणाच्या बाजून जातो? राजू शेट्टी आहे. होय का? होय. का ते जैन आहेत म्हणून की त्यांनी काम केलंय म्हणून? काम केलंय म्हणून. काम केलंय म्हणून. पण यापूर्वी का निवडून येऊ शकले नाहीत मग ते? त्यावेळी काहीतरी गणित चुकली आहे. यावेळी केलेलं आहे. आता 2-3 वर्ष भरपूर काम केलेलं आहे मग त्यांनी. यंदा दणका कोणाला? धैर्यशील माने. बर, ठीक आहे. हा, हे बघा, हे कुटुंब आहे छानपैकी इथं बाजाराला आहे. तुम्ही नको? बरं, टाटा बाय बाय. मग दिदीला तरी विचारू. नको नको नको, चला. हा, अरे बोलायलाच पाहिजे. म्हणजे काय जोरदार गॉगल दिसतोय गाड्या मी याच्यात. आणि काय एकदम मस्त रविवारच्या दिवशी म्हणजे जोरदार. आज महावीर जयंती आहे. महावीर जयंती आहे, त्यामुळे आज फिरण्याचा उत्सव घेण्याचा आनंद घेतो. बरं 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 बरं. काय मग काय मूड आहे सध्या इलेक्शनच्या बद्दल? काय हा, आता इलेक्शन बद्दल गेले 10 वर्ष मी राजकारणात. 10 वर्षात. बर, तुम्ही स्वतः राजकारणात काय करता? आम्ही असं ऑफिसमध्ये काम करत होतो 10 वर्ष येड्रावर ऑफिसमध्ये. साहेबांना आमदार केला माणूस आहे. बर बर. कोण आमदार? राजेंद्र पटेल येड्राव साहेब आमदार होते. हा, राजेंद्र येड्रावकर. हो, जयसिंगपूरमध्ये अखेर राजेंद्र येड्रावकरांचे समर्थक आपल्याला भेटले. पाहुणे आपले ते. होय ना? पाहुणे आहेत ना? आम्ही ऐकलं नाराज झालते म्हणे ते. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराज झाले होते म्हणे ते. झाले असेल अचानक पक्षाने काय सांगितलं ते निर्णय झाला. पण झाली नाराजी दूर झाली का? जरूर झाला. आता परत नाही लढाई. प्रचार करणार का इथल्या उमेदवाराचा? करणार. कारण माझं काम झाल्यानंतर. माझं काम आहे काय ते काम झाल्यानंतर. तुमचं काय काम आहे? आमचं काम झालं नाही. पंढरला रस्ता मंदिर रंगवायचं राहिले. परंतु अनेक बस्ती रंगवायची आहे. आमची गटरेज कामं ठरली आहेत. ते आपले खास ओळखीचे आहे. छोट्या छोट्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा ते झालं तरच साहेब काम करतील असं कार्यकर्ते अगदी ठामपणे सांगतात. हा, देऊ की मोबाईल नंबर? थांबा जरा, आता मी गप्पा मारतोय.